नमस्कार. आज सकाळी स्वामींच्या केंद्रामध्ये गेले, स्वामींचं छान असं दर्शन घेतलं, घरी आले, ग्रीन टी घेतला आणि केक बनवायला सुरुवात केली. तर आजचा हा फ्लेवर आहे रसमलाई फ्लेवरचा केक. आज आपण कस्टमरच्या डिमांडनुसार म्हणजेच हाफ केजीपेक्षा जास्त हा केक मी बनवणार आहे. आता केंद्रातून येतातच मी रसमलाई देखील आणली होती. तर हा केक पाऊण किलोचा आपण बनवणार आहोत. त्या हिशोबाने मी प्रीमिक्स घेतलं आणि हा केक स्पॉन्ज बेक करून घेतला. 3 लेअर करून घेतले. आता पहिले लेअर आपण रसमलाईच्या दुधाने सोक करून घेणार आहोत. आता रसमलाई केक बनवताना इथं मी एक छान टिप्स सांगेल. इथं मी घेतलेला आहे फोक आणि या फोकने बघा या लेअरला मी अशा पद्धतीने टोचे मारून घेतले, जेणेकरून जे रसमलाईचं दूध आहे ते दूध या लेअरवरती व्यवस्थित मुरलं जाईल. आता ह्या ड्रायफ्रूट्स कटरने मी ड्रायफ्रूट्स कट करून घेतले, म्हणजे बारीक करून घेतले. याचाही ड्रायफ्रूट्स यामध्ये खूप छान बारीक होतात बघा. आता कस्टमरच्या डिमांडनुसार थोडीशीच क्रीम वापरा असं त्यांनी सांगितलं होतं. क्रीम स्प्रेड करून घेतली. आता रसमलाई जी आहे ती तो क्रश करून बघा लेअरवरती भरभरून टाकून घ्यायची आहे, जेणेकरून याचा फ्लेवर छान असेल. तर ड्रायफ्रूट्स थोडेसे वरून जास्त बघा मी टाकून घेतले. थोडीशी क्रीम लावून मी व्यवस्थित अशी ही लेअर सेट करून घेतली आणि दुसरी लेअर ठेवली. आता कस्टमर नेहमीच माझ्याकडून फक्त रसमलाई फ्लेवरच घेतो, कारण त्यांना माझ्या हातचा रसमलाई फ्लेवर केक हा खूप आवडतो. आता केकला क्रम कोटिंग करून घेतलं आणि केक आता आपल्याला फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचा आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.